उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातला। या ठिकाणीची परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्त शासकीय कार्यालयाच्या बाहेर वाढविला गेला। दरम्यान ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची माहिती आहे। साहेब 24 घंटे ड्युटीवर नाही तुम्ही। दादा माझी गोष्ट आहे का? मी त्यांना काय म्हटलं, मी काढतो 2 मिनिटं थांबा। लालला कोण राहिले तुम्ही? गरम होऊन राहिले काय ए भाऊ काय बोललो मी तुम्हाला? हो तुम्ही काय यायचं म्हणणं काय? कोणी पाणी पुरवठ्याचा पाठपुरावा नाही केला तर हे कामच करत नाही। यायचं असं म्हणणं आहे सध्या एका महिन्याच्या अगोदर गोपाळ भाऊला वेळ नाही मिळाला म्हणून यानं कामच केलं नाही त्या विषयावर। म्हणजे त्याच्यावर अॅट्रॉसिटी लोक बिना पाण्याचे मरून राहिले, पण अटी येऊन म्हणतात 1 महिना कोणी नव्हतं आम्हाला म्हणून आम्ही ते काम केलं नाही, असे उत्तर असतात का तुमच्या? दापुरा आणि मजलापूर या अकोला जिल्ह्यातील भागांमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असल्याची दिसते। हे दोन्ही भाग खारपान पट्ट्यात येतात आणि त्यांना खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळते। सध्या या भागांना 7 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे। आधीच खारपान पट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, त्यात उन्हाळ्यात 10-12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून अकोल्यातील नेहरू पार्क चौकातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड, खुर्च्यांची फेकाफेक करीत केली तोडफोड। अकोला तालुक्यातील मजलापूर गावातील पाणी टंचाई संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 2 महिन्यापासून चालढकल सुरू असल्याचा ठाकरे गटांचा आरोप। मलकापूर भागातील पाणी समस्या कायम आहे। दापुरा मजलापूर भागात पाणी पुरवठ्याची समस्या ही जुनी आहे, पण ती सोडवण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाल्याने जनतेच्या समस्यासाठी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आज पुन्हा आक्रमक झाल्याचे चित्र होते। पाणी भेटत नाही, मग जेव्हा असो पावसाळा असो की उन्हाळा असो या गावकऱ्यांना पाणी भेटत नाही। याबाबत आपण वारंवार प्रश्न उपस्थित केले। आता असं वाटलं की बाबा दुरुस्तीची कामं सुरू आहेत, दुरुस्तीची कामं झाल्यानंतर व्यवस्थित पाणी पुरवठा होईल, तरीसुद्धा तिथं पाणी पुरवठा होत नाही। म्हणून 17 एप्रिल रोजी एसीच्या चेंबरमध्ये 2 कार्यकारी अभियंता MGBचे आणि जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता यांच्या समक्ष बैठक झाली आणि त्या दिवशी असं ठरलं की ह्या रामगावला मजलापूरला रामगाववरून जोडून आपण इथं स्वतंत्र पाईपलाईन टाकून या गावाला पाणी देऊ आणि 8 दिवसात आम्ही हे काम करून देतो। त्या दिवशी या अधिकाऱ्यांनी शब्द दिला, पण आज 1.25 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला, अजूनही त्यांनी पाईपलाईन टाकले नाही। काल शेवटी यांना इशारा दिला की जर तुम्ही उद्यापर्यंत पाईप टाकले नाही तर आम्ही काही ग्रामस्थांसोबत इथं ठिय्या आंदोलन करू, म्हणून या ठिकाणी आम्ही या आंदोलनासाठी बसलेलो आहोत। प्रशासनाला वारंवार सांगूनही हे निगरगट्ट प्रशासन याच्या बाबतीत काळजी घेत नाही आणि लोकांना देश स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले तरीसुद्धा या ग्रामीण भागातल्या लोकांना मूळ पिण्याचं पाणी भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करावं लागते, अशी परिस्थिती या अकोला जिल्ह्यात